हॅलो. तर चला मग आज आपण बनवूया काळ्या रस्स्याचं वांगं. त्यासाठी तुम्हाला लागणारे उभा चिरलेला कांदा, सुकं खोबरं, तीळ आणि वांगे. त्याचे साल काढून घ्यायचं वांग्याचं, ते वरचं काटेरी, आणि त्याला थोडंसं मधून कापून घ्यायचं 4 रेषा करून. ते खोबरं मी गरम तेलामध्ये थोडंसं त्याला भाजून घेत आहे. त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत 4-5 लसणाच्या पाकळ्या. ते याला पण मी असं छान खरपूस भाजून घेते. तुम्ही बघू शकता याचा हळूहळू लसण आणि खोबऱ्याचा कलर चेंज होईल, थोडासा ब्राऊन होईल कलर, म्हणजेच ते आपलं भाजलं जात आहे. त्याला नीट भाजून घेत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की गॅस जास्ती पण मोठा नाही करायचा, नाही तर ते काळे होऊन जातील. तर गॅस मीडियमवर ठेवूनच तुम्हाला त्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ते भाजून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी इथे टाकत आहे काजू. काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. मी काजू घेतलेत कारण की जी आपली ग्रेव्ही होईल ती थोडीशी क्रीमी होईल. त्याच्यामध्ये मी टाकत आहे उभा चिरलेला कांदा. कांदा हा भरपूर घ्यायचा आहे तुम्हाला. तर कांद्याला पण मी असं त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून मी याला नीट असं तेलामध्ये फ्राय करून घेते. तुम्ही डायरेक्ट कांदा शेगडीवर देखील ठेवू शकता, ज्याला भाजणे पण म्हणतात. तर कांदा तुम्ही तसा देखील भाजून घेऊ शकता आणि नंतर त्याच्या फोडी करून तुम्ही मिक्सरमधून काढून घेऊ शकता. तर मी इथे कांदा असा उभा चिरूनच कढईमध्ये त्याला नीट भाजून घेतलेला आहे. इथे मी तीळ टाकले होते, तर तीळ चांगले टाका त्याच्यामध्ये, ग्रेव्हीला खूप छान चव येईल. तर हे सगळं भाजून घेतलेलं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर थोडंसं थंड झाल्यानंतर मी याला काढून घेत आहे मिक्सरमधून. त्याला नीट फिरवून घ्यायचं. तर पहिला याला फिरवल्या जात नाही, तर इथे थोडंसं पाणी ॲड करून टाकू याच्यामध्ये. तर पाणी टाकल्यानंतर त्याची ग्रेव्ही छान होईल. तर हे जास्त पण याला असं बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं दरदरच ठेवायचं. आणि आपली जी फोडणी असते जिरे मोहरीची, ती झाल्यानंतर मी याच्यात आधी वांगे टाकून घेणार आहे. वांगे हे तेलामध्ये टाकून याला नीट आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्येच, वाफेवरच. जेव्हा वांग्यांचा तुम्हाला आता इथे कलर चेंज झालेला दिसेल, हे वांगे असे थोडेसे कलर चेंज होतो, याचा चॉकलेटी कलर होऊन जाईल. आणि तुम्ही चमच्याने प्रेस करून बघा की वांगं थोडंसं दबलं जाते का. अशा पॉईंटला तुम्ही हे सगळे वांगे बाहेर काढून घ्या. हे वांगे अर्धवट शिजलेले आहेत. तर या आपल्या फोडणीच्या ह्याच्यामध्ये मी टाकत आहे आपला मिक्सरमधून काढलेला मसाला. तर या मसाल्याला आपल्याला नीट असं छान याला फ्राय करून घ्यायचं. तर हे जे आपण वाटून घेतलेलं सगळं सारण होतं, त्याला मी नीट असं फ्राय करून घेणार. त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे आपले मसाले: हळद, तिखट, धनेपूड आणि चवीनुसार मीठ. तर तिखट हे तुम्ही चवीनुसार टाकू शकता. जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्ती टाकू शकता. इथे एक असं पॉईंट आहे की तुम्ही इथे हळद स्किप करू शकता. तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल, म्हणजे तुमच्या भाजीला अजून जास्त काळा कलर येईल. पण मी इथे थोडीशी हळद टाकलेली आहे, म्हणून याचा कलर थोडासा पिवळसर आलेला आहे, नाही तर याचा कलर काळा येतो. तर इथे मी आपले फ्राय करून घेतलेले इथे वांगे टाकत आहे. याला पण आपल्याला नीट हलवून घ्यायचं आहे. हे जे ग्रेव्ही आहे त्याला तेल सुटेपर्यंत तुम्हाला नीट फ्राय करून घ्यायचं आहे. नंतरच हे वांगे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे तेल सुटेल भाजीला. तर हे मी नीट हलवून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. हे मिक्सरमध्ये आपण जे सारण काढलं होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मी या कढईमध्ये टाकलेलं आहे. त्याला चांगलं एक 5-10 मिनटं किंवा 15 मिनटं याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि मध्ये मध्ये तुम्हाला चमच्याने हे वांगे प्रेस करून बघायचे आहेत की ते पूर्ण शिजलेले आहेत का नाही. तुम्ही बघू शकता इथे किती छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीला. वरतून मस्त फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर तयार आहे आपलं मसाला वांगं, काळं मसाला वांगं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.